हॅलो मित्रांनो, मराठी कादंबरी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. कथा आवडल्यास लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मग कथेला सुरुवात करूया. आपल्या कथेचं नाव आहे गोष्ट लग्नानंतरची. सनई चौघड्यांचा नाद सर्वत्र घुमत होता. मोठा आलिशान लग्नाचा हॉल पाहुण्यांनी गजबजून गेला होता. पार्किंग लॉट पण गाड्यांनी भरून गेला होता. नावाजलेले उद्योगपती श्रीधर सरदेशमुखांच्या एकुलत्या एक मुलाचं अर्णवचं लग्न होतं आणि तेही त्यांचे खास मित्र विजय सरपोतदार यांच्या मुलीशी, अंकिताशी. अंकिता विजय सरपोतदारांची एकुलती एक लाडकी लेक होती. बरेच नामांकित मंडळी लग्न सोहळ्यात सामील व्हायला आले होते. श्रीधरराव पाहुण्यांच्या आणि मित्रांच्या गाठीभेटी घेण्यात व्यस्त होते. इकडे विजयराव पण त्यांच्या पाहुण्यात गुरफटून गेले होते. आज दोघे खास मित्र व्याही होणार होते. या गोष्टींचा आनंद दोघांच्या पण चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. पाहुणे आणि मित्रमंडळी लग्न सोहळ्याचं भरभरून कौतुक करत होते. नवरदेव अर्णव त्याच्या रूममध्ये शेरवानी घालून त्याची तयारी करत होता. मुळातच देखणा असणारा अर्णव आज नवरदेवाच्या पोशाखात राजबंडा दिसत होता. तो तयार होऊन मित्रांसोबत लग्न मंडपात यायला निघाला. लग्न घटिका समीप आली होती. गुरुजींनी माईक हातात घेऊन पुकारलं, मुलीचे मामा वधूला घेऊन मंडपात यावे. थोड्याच वेळातच नवरदेव अर्णव पाटावर येऊन उभा राहिला. गुरुजींनी पुन्हा एकदा माईक हातात घेऊन पुकारलं, पण अजून वधू आलीच नव्हती. तितक्यात नवरी मुलीचे काका श्रीधररावांच्या कानात काहीतरी सांगून त्यांना वधू पक्षाच्या खोलीकडे घेऊन गेले. श्रीधरराव अंकिताच्या काकांच्या मागे भरभर पाऊल टाकत चालले होते. ते दोघे पण एकामागे एक वधू पक्षाच्या खोलीत शिरले. विजय सरपोतदार डोक्याला हात लावून एका कोपऱ्यात खुर्चीत बसले होते. अरे विजय, काय झालं तुला? असा का बसला आहेस? श्रीधर देशमुखांनी काळजीने विचारलं. विजयरावांच्या तोंडातून शब्द फुटत नव्हते. त्यांनी शरमेने आपली मान खाली घातली होती. अरे विजय, बोल ना, का बसला आहेस असा? श्रीधररावांनी पुन्हा विजयकडे पाहून विचारलं. तितक्यात बाजूला उभा असलेला त्यांचा धाकटा भाऊ श्रीधर रावांकडे पाहत म्हणाला, अंकिता नाही आहे. नाही म्हणजे? श्रीधररावांनी न समजून विचारलं. म्हणजे अंकिता तिच्या खोलीत नाही. तिला आम्ही खूप शोधलं, पण ती कुठेच दिसत नाही. आणि ती कुठे गेली आहे ते कोणाला काहीच माहीत नाही. अंकिताची मैत्रीण आरोही पुढे होऊन श्रीधररावांना सांगत होती. श्रीधरराव हे ऐकून मटकन बाजूच्या खुर्चीत बसले. विजय तर आधीच डोक्याला हात लावून शून्यात नजर लावून पाहत बसला होता. अरे विजय, पण अंकिता कुठे गेली असेल ते तुला पण माहीत नाही का? वहिनी, तुम्हाला तरी काही माहीत आहे का? वहिनी, अहो, तुम्हाला काही ठाऊक असेल तर बोला पटकन. तिकडे गुरुजी माईकवर पुकारतायत. श्रीधरराव वेड्यासारखं त्या दोघांकडे पाहून प्रश्न विचारत होते. पण आई वडिला कोणालाच माहीत नव्हतं अंकिता कुठे गेली आहे ते. आरोही, तू पाहिलंस का गं माझी अंकिता जाताना? ती तुला काहीतरी सांगून गेली का? अंकिताची आई आरोहीच्या जवळ जात तिला विचारत होती. काकू, मी पण पाहिलं नाही, पण मी जेव्हा रूममध्ये गेले तेव्हा अंकिता कुठेच दिसत नाही. म्हणून मी तिला शोधतच होते की तेवढ्यात माझा फोन वाजला. पाहते तर अंकिताचा होता. मी पटकन फोन रिसीव्ह केला आणि तिला कुठे आहेस म्हणून विचारलं. ती पलीकडून म्हणाली की आईबाबांना काही सांगू नको. त्यांना सांग मी ठीक आहे आणि मला शोध घेऊ नका. एवढंच बोलून तिनं फोन कट केला. मी तिला पुन्हा पुन्हा लावण्याचा प्रयत्न केला, पण आता तिचा फोन लागत नाही. आरोहीनं घाबरतच सर्व सांगून बाहेर जायला निघाली. थांब पोरी, श्रीधररावांनी तिला थांबवलं. दोन्हीकडच्या मंडळींना आता टेन्शन आलं होतं. एवढी सगळी मातब्बर मंडळी लग्न समारंभाला आली होती आणि अशात त्यांना समजलं की नवरी मुलगीच गायब आहे, तर दोन्ही घराण्यांची खूप नाचक्की होणार. या भीतीने त्या दोघांना काहीच सुचत नव्हतं आणि या खोलीच्या बाहेर ही बातमी जाऊ नये म्हणून त्यांनी आरोहीला पण बाहेर जाऊ दिलं नाही.
अजून तर त्या खोलीच्या बाहेर ही बातमी गेली नव्हती, पण अजून थोडा वेळ गेला तर ही बातमी सगळीकडे वाऱ्यासारखी पसरेल आणि बाहेर जर सर्वांना ही गोष्ट समजली तर दोघांनीही जगात तोंड दाखवायला जागा राहणार नाही. या विचाराने श्रीधररावांच्या काळजाचा थरकाप झाला. एवढे वर्ष मेहनत करून नाव कमवलं आहे, ते एका झटक्यात धुळीला मिळेल. अरे विजय, असं डोक्याला हात लावून काय बसला आहेस? पुढे काय करायचं आता तूच सांग. श्रीधरराव आता विजयवर, आपल्या दोस्तावर आवाज चढवत म्हणाले. मित्रा, माझं डोकं चालायचं बंद झाले रे. मला माफ कर. माझ्यामुळे आज तुझ्यावर ही वाईट वेळ आली आहे. विजय श्रीधररावांची त्यांच्यापुढे हात जोडून माफी मागत म्हणाला. अरे बाबा, माफी वगैरे ते बाजूला राहू दे. यावर पटकन काहीतरी पर्याय काढ, जेणेकरून आपल्या दोघांची पण इज्जत शाबूत राहील. बाहेर आलेल्या लोकांना जर ही गोष्ट समजली ना, तर आपल्या दोघांची पण नाचक्की होईल. आपल्या विरोधकांच्या हातात तर आयतं कोलीतच सापडेल. तू यावर लवकरात लवकर काहीतरी मार्ग काढ. श्रीधरराव विजयकडे पाहून बोलत होते. बाहेर गुरुजी नवरी मुलीला मंडपात घेऊन या म्हणून अजूनही वारंवार पुकारत होते. अर्णव पण केव्हापासून पाठावर ताटकळत उभा होता. तो पण बराच वेळ उभा वैतागून गेला होता. गुरुजीचे शब्द श्रीधररावांच्या कानात घुमत होते. विचार करता करता त्यांची नजर आरोहीवर पडली. ते कसला तरी विचार करत तिच्याकडे पाहत होते. आरोही पण दिसायला खूप सुंदर होती. रंगाने गोरी, नाकीडोळी नीटस, चारचौघीत उठून दिसण्याजोगी होती. आरोहीच्या लक्षात आलं की काका तिच्याकडे पाहतायत. ती मध्येच अंकिताच्या आईला म्हणाली, काकू, मी जाते बाहेर. मी नाही कोणाला काही सांगणार. तितक्यात दरवाजावर टकटक आवाज आला. विजयरावांच्या धाकट्या भावाने पुढे होऊन दरवाजा उघडला. आरू, केव्हाच शोधतोय तुला, आणि तू इथं काय करतेस? आरोहीचे बाबा आत येत तिला म्हणाले. अहो बाबा, तुम्ही कशाला मला शोधत आहात? आरोही जरा दबकतच म्हणाली. अगं, ते गुरुजी नवरी मुलीला बाहेर घेऊन या म्हणून पुकारत आहेत. कोण बाहेर येत नाही म्हणून मी इकडे आलो. तू पण मला बराच वेळ दिसली नाहीस, म्हणून मी तुला शोधत इकडे आलो. आरोहीचे बाबा सर्वांच्या चेहऱ्यावरून एकवार नजर फिरवत म्हणाले. अहो बाबा. आरोही पुढे काय बोलणार एवढ्यात अंकिताच्या आईने तिला मध्येच थांबवलं. काय झालं? तिचे बाबा प्रश्नार्थक नजरेने सर्वांच्या चेहऱ्याकडे पाहून विचारत होते. अहो, इथे अंकिता कुठं गायब झाली आहे ते कोणालाच माहीत नाही, आणि तिनं तुमच्या मुलीला फोन केला होता आणि तिनं तिला पण नीट काहीच सांगितलं नाही. श्रीधरराव आता वैतागून बोलत होते. आरोहीचे बाबा पण हे सर्व ऐकून स्तब्ध झाले. श्रीधरराव बसल्या जागेवरून उठत आरोहीच्या बाबांच्या दिशेने जात त्यांना म्हणाले. हे पहा मिस्टर, काय नाव तुमचं? म्हणून त्यांनी आरोहीच्या बाबांकडे प्रश्नार्थक नजरेनं पाहत विचारलं. माझं नाव जयवंत शिवलकर. तिच्या बाबांनी आपलं नाव सांगून श्रीधररावांना स्वतःची ओळख करून दिली. जयवंत साहेब, इथे आमच्यावर काय परिस्थिती ओढवली आहे ती तर तुम्ही पाहतच आहात. तुम्ही आमच्यावर एक उपकार करा. श्रीधरराव बोलता बोलता मध्येच थांबले. आरोहीच्या बाबांच्या चेहऱ्यावर मोठं प्रश्नचिन्ह उभं राहिलं. हे माझ्याशी असं का बोलत आहेत? या विचारात ते पडले होते. एक दीर्घ सुस्कारा टाकत ते पुढे म्हणाले. जयवंत साहेब, आता आमची इज्जत तुम्हीच वाचवू शकता. म्हणजे? साहेब, तुम्ही हे असं काय बोलत आहात? आरोहीचे बाबा अडखळत म्हणाले. हो, म्हणजे मला असं म्हणायचं आहे की तुमच्या या गोड मुलीचं आमच्या मुलाशी, अर्णवशी लग्न लावून द्याल का? श्रीधरराव कशी तरी शब्दांची जुळवाजुळव करत जयवंतरावांना विचारत होते. अहो साहेब, हे काय बोलताय तुम्ही? तुम्ही कुठे आणि आम्ही कुठे? तुमची आणि आमची कशी बराबरी होईल? तुमचा आणि आमचा कसा ताळमेळ बसेल? उगाच कशाला गरिबाची चेष्टा करताय? तिचे बाबा श्रीधररावांकडे पाहत म्हणाले. आरोही तर त्यांचं बोलणं ऐकून शॉक लागल्यासारखी स्तब्ध झाली. अहो, बरोबरीचं काय घेऊन बसलाय? आता आमच्यावर जी वेळ आली आहे त्यातून आम्हाला तुम्हीच वाचू शकता. या खोलीच्या बाहेर जर ही गोष्ट गेली तर आमची नाचक्की होईल हो. तुम्ही आज आमची मदत केली तर आमच्यावर तुमचे खूप उपकार होतील. नाही म्हणू नका. मी तुमचं आयुष्यभर ऋणी राहीन.
श्रीधरराव जयवंतच्या पुढे हात जोडून बोलत होते. अहो, पण मी असा कसा अचानक निर्णय घेऊ? अहो, अजून माझ्या मुलीचं शिक्षण पण पूर्ण झालं नाही, जयवंतराव त्यांना समजावण्याच्या स्वरात म्हणाले. तितक्यात पुन्हा बाहेरून गुरुजींच्या पुकारण्याचा आवाज आला. श्रीधरराव अंकिताच्या काकांकडे पाहत म्हणाले, बाहेर जाऊन त्या गुरुजींना काहीतरी कारण सांगून थोड्या वेळासाठी शांत राहायला सांगा. जयवंतराव, अहो, पुढचं शिक्षण लग्नानंतर ती आमच्याकडे राहून पूर्ण करेल. मी तुम्हाला शब्द देतो, तिला हवं तेवढे शिक्षण आम्ही तिला देऊ. मग तर झालं, ते जयवंतला विश्वास देत म्हणाले. ती समोरच आहे, तिचं काय मत आहे ते पण आपल्याला जाणून घ्यायला हवं ना. आता मी माझ्या मुलीच्या इच्छेविरुद्ध जाणार नाही, जयवंतराव आरोहीकडे इशारा करत म्हणाले. तोवर अंकिताच्या काकांनी गुरुजींना काहीतरी कारण सांगितलं आणि त्यांना म्हणले, मुलीला यायला थोडा वेळ लागेल, तुम्ही सारखं सारखं पुकारत बसू नका. त्यांनी एक वेळ अर्णवच्या चेहऱ्याकडे पाहिलं, तो पण वैतागलेला दिसत होता. हे पाहून त्यांनी तिथलीच एक खुर्ची उचलून अर्णवला बसायला दिली. तो पण पटकन खुर्चीत बसला. त्याचे मित्र काकांकडे पाहत हसून म्हणाले, आता वहिनींना म्हणावं उद्यापर्यंत निवांत आला तरी चालेल. हे बोलून एकमेकांना टाळ्या देत हसत होते. पाहुणे मंडळी मध्ये गुजबुज चालली होती. केव्हाची येते नवरी, असली कसली तयार होते कोण जाणे. आज जाता जाता काकांच्या कानावर आवाज पडले. इकडे श्रीधरराव आरोहीकडे वळत म्हणाले, खरं तर पोरी, मी तुलाच विचारायला हवं आणि तुझं शिक्षण अर्धवट राहू देणार नाही. तुला जितकं शिक्षण घ्यायचं आहे तितकं तुला आम्ही देऊ. पोरी, तुझ्या पुढे हात जोडतो, पण नाही म्हणू नको ग, तुझे आमच्यावर खूप उपकार होतील. ते आरोहीच्या पुढे हात जोडत म्हणाले. अहो काका, तुम्ही असे माझ्या पुढे हात जोडू नका हो. श्रीधररावांचे हात आपल्या हातात घेत म्हणाली, पण काका, मला तुमच्या मुलाने कधी पाहिलं नाही आणि मी पण त्यांना पाहिलं नाही. तुम्ही अडचणीत आहात म्हणून मी जरी हे लग्न मान्य केलं तरी पण लग्नानंतर तुमचा मुलगा मला एक्सेप्ट करेल का? आरोही श्रीधररावांना समजावण्याचा प्रयत्न करत होती. अगं, माझा मुलगा माझ्या इच्छेच्या विरुद्ध जाणार नाही. माझा मुलगा माझ्या शब्दाबाहेर नाही. तू त्याची बिलकुल काळजी करू नकोस, श्रीधरराव तिला समजावत म्हणाले. पण काका, तुमच्यात आणि आमच्यात खूप मोठा तफावत आहे. मला नाही हो तुमच्या स्टेटसप्रमाणे वागायला जमणार. तुमच्या चालीरीती, तुमच्यासारखं वागणं बोलणं मला नाही हो जमणार. मी तुमच्या घरात स्वतःला पटकन मिसळून घेऊ शकणार नाही हो, आरोही पोटतिडकीने समजावत होती. आरोही, तू या सर्व गोष्टींचा विचार नको करूस. तुला आमच्या घरात मिक्स करून घ्यायचं का माझं आहे, ते सर्व माझ्यावर सोड. मी आहे, पण प्लीज या अशा छोट्या गोष्टींसाठी तू नाही म्हणू नको. काका, मला विचार करायला थोडा वेळ हवा आहे, ती म्हणाली. अगं पोरी, तोच तर नाही ना आपल्याकडे, श्रीधरराव हताश होत म्हणाले. थोडा वेळ कोण काहीच बोललं नाही. सर्वजण शांतच होते. आता त्यांची इज्जत आरोहीच्या हातात होती. आरोहीला तर हे सर्व आपल्यासोबत काय घडतंय तेच कळत नव्हतं. या लोकांना हो म्हणावं की नाही म्हणावं हेच तिला समजत नव्हतं. तिचे बाबा तर सर्व तिच्यावर ढकलून रिकामे झाले होते. त्यांचं पण बरोबर होतं म्हणा. त्यांनी तिच्या आयुष्याचा निर्णय तिनेच घ्यायला हवा, असं बोलून त्यांनी तिच्यावर सर्व सोपवलं होतं. तिला श्रीधररावांची पण दया येत होती. त्यांच्यावर आलेली ही वेळ पण दिसत होती. पण त्यांच्यावर आलेलं संकट पाहून मी हो म्हणाले आणि माझ्या या निर्णयाचा पुढे जाऊन मला आणि माझ्या आईवडिलांना, माझ्या कुटुंबाला त्रास झाला तर मग? तिचं डोकंच चालत नव्हतं. तिच्या मनाची द्विधा मनस्थिती झाली होती. तेवढ्यात अंकिताची आई तिच्याकडे पाहून म्हणाली, आरोही, तूच आता आमची इज्जत वाचवू शकतेस. मी एक अभागी आई तुझ्या पुढे हात जोडते ग, नाही म्हणू नको. माझी मुलगी असा विश्वासघात करेल असं मला स्वप्नात पण वाटलं नव्हतं. प्लीज आरोही, आमच्यावर आलेल्या या संकटातून तूच आता आम्हाला वाचवू शकतेस. तू जर हो म्हणालीस तर तुझे आमच्यावर खूप उपकार होतील. आमची उरली सुरली इज्जत आता तुझ्याच हातात आहे. त्या डोळ्यात पाणी आणून बोलत होत्या. आरोही त्यांचे हात आपल्या हातात घेत भावनेच्या भरात, हो काकू, मी तयार आहे या लग्नाला. तिने एक वेळ तिच्या बाबांकडे पाहिलं.
बाबा पण तिला नजरेनंच म्हणाले, पोरी योग्यच केलंस. चल मग तुला पटकन तयार करायला हवं. अंकिताची आई पटकन म्हणाली. आज तिथे तिची आई पण नव्हती. ती आणि तिचे बाबा दोघेच या लग्नाला आले होते. आई घरीच होती. आईची आठवण होताच तिच्या डोळ्यात पाणी आलं. तितक्यात तिचे बाबा आरोहीकडे फोन देत म्हणाले, आरू हे घे, आई बोलते. हॅलो आरू, मी येते तिकडे. तू काळजी करू नको. मला तुझ्या बाबांनी सर्व सांगितले. तू वाईट वाटून घेऊ नको. तू हे लग्न करून त्यांची मदतच करतेस. मी येते थोड्याच वेळात, म्हणून आईने फोन ठेवला. आईचं बोलणं ऐकून आरोहीला जरा बरं वाटलं. तिला अंकिताच्या आईनं छान तयार केलं. श्रीधररावांचं पण टेन्शन आता थोडं कमी झालं होतं. विजयराव तर पोरींनी फसवलं या विचाराने शर्मेने अजून पण मान खाली घालून बसले होते. श्रीधरराव आरोहीला तयार व्हायला सांगून बाहेर गेले. अंकिताच्या आईने तिला छान काटाची साडी नेसवली, हलकासा मेकअप केला. मुद्दाम तिला कोणी ओळखू नये म्हणून त्यांनी तिचा चेहरा मुंडावळ्यांनी झाकला होता. त्यांना हे सर्व करताना खूप वाईट वाटत होतं. पण पोरगी गेली ते गेली. आता उरली सुरली इज्जत तरी वाचेल म्हणून त्या पण आपल्या मनावर दगड ठेवून आरोहीला तयार करत होत्या. कसा वाटला कथेचा पहिला पार्ट कमेंट करून नक्की सांगा. पुढे छान छान भाग वाचायचे असतील तर पटापटा कमेंट करा. धन्यवाद.